भारतरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून 20 मार्च 1927ला महाडच्या चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला। परंतु अशा अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक पवित्र चवदार तळ्यातील पाण्याला शैवालीचे आणि दुर्गंधीचे स्वरूप आले असताना येथील प्रशासनाचे, राजकीय नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष किंवा वैचारिक उदासीनता असल्याचे दिसून येत आहे। भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा यावर देखील रंगकाम करणं गरजेचं दिसत आहे। या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून असंख्य इतिहासप्रेमी, भीम अनुयायी आणि पर्यटक या तळ्याला मोठ्या आत्मीयतेने लाखोंच्या संख्येने दरवर्षी भेट देत असतात। याच माध्यमातून स्वतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तळ्यातील स्वतःच्या ओंजळीनं प्राशन केलेलं हे पाणी येथील प्रत्येक शिवफुले शाहू आंबेडकरी अनुयायांना तीर्थासमान पवित्र असताना येथील पाण्याला आलेले दुर्गंधीचे आणि शैवालीचे स्वरूप म्हणजे येथील प्रशासनाचे केवळ दुर्लक्षच नव्हे तर महामानव संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक समतावादी कार्याची विटंबना करण्यासारखेच आहे। कारण चवदार तळ्यावर देश तसंच परदेशातील येणाऱ्या प्रत्येक भीम अनुयायांच्या भावना दुखावणाऱ्या आहेत आणि त्या माध्यमातून येथील प्रशासनाबद्दलच्या भावना आणि प्रतिक्रिया अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत। चवदार तळ्याच्या पाण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ऐतिहासिक लढ्यामुळे महाड शहराचं नाव क्रांतीभूमी म्हणून सुवर्णाक्षराने कोरलं गेलं असताना आपले दुर्लक्ष व्हावे हे अत्यंत खेदाची बाब आहे। तरी वरील सर्व संवेदनशील बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून तत्काळ चवदार तळेमधील पाण्याची पूर्णपणे स्वच्छता करून हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी कायमस्वरूपी ठोस पावले उचलून त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड चवदार तळ्यावर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण स्वीकारेल। तरी देखील या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल आणि या पूर्ण प्रकारास येथील प्रशासन जबाबदार असेल, असं निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी महाड तहसीलदार प्रांताधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आला आहे। सर्वांना जय जय, जय शिवराय, जय भीम। या ठिकाणी आज येण्याचं जे मुख्य कारण ते असं आहे की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असा तो चवदार तळे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी या ठिकाणी या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून येथील दीनदलित स्पृश्यांना जाती व्यवस्था पलीकडची संकल्पना राबवून या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करून येथील सर्व समाज बांधवांना, समाजातील सर्व दुर्बल घटकांना पाण्याचा वापर करण्याचे स्वातंत्र्य अबाधित केले। चवदार तळे सत्याग्रह याला समता दिन म्हणून सुद्धा संबोधले जाते। अशा या चवदार तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या प्रांजळीमध्ये घेऊन प्राशन्य करून या चवदार तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंजळीमधून पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता न होता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता। आणि जर आपण चवदार तळेकडे जर पाहिलं तर चवदार तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपल्याला निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती, ज्यावेळी आपण चवदार तळ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे, शैवालीचं साम्राज्य आलं। तरी या चवदार तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावे ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत। परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखीन तीव्रतेने हाताळून निश्चितपणे या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य असा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतीभूमी असं नामोल्लेख झाला, क्रांतीभूमी असं सुवर्णाक्षरात या भूमीची नोंद झाली, त्या भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी समस्त आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगर परिषदच्या अंतर्गत येणारी ही महाड शहर आणि चवदार तळे यांना आम्ही या निवेदनातून सूचित केलं आहे की आपण गांभीर्याने दखल घेऊन आपण योग्य ती पावले उचलून हे तळची पूर्णपणे डागडुजी अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी कायमस्वरूपी ठोस अशी पावले उचलावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण स्वीकारून तरी देखील ज्या प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई
या ठिकाणी करू अशी विनंती व सूचना करत आहोत.